वांढराचं पोरग असलं तरी ती मायाच करणार, वांढरीने मायाच करणार पोराशी. माणसाचं असलं तरी मायाच करणार, कुठलाही प्राणी या मायाच करणार. माया सगळीकडे आहे, पूर्ण उरलेली आहे. आणि त्या प्रत्येक मायेभोवती मोह जडलेला आहे, मोह माया. काय कळलं? एकदम बाहेर निघणं अवघड आहे. आता बघा, बुद्धी सूक्ष्म, मन, चित्त आणि अहंकार. सूक्ष्म बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार ह्या चार गोष्टी ज्या आहेत ह्या सूक्ष्म देहाशी निगडीत आहेत. कुठली बुद्धी म्हणजे काय? सूक्ष्म बुद्धी म्हणजे काय? आणि ती प्राप्त कधी होईल? स्थूल बुद्धी म्हणजे काय? डॉक्टर, वकील, इंजिनियर ही सगळी जी जत्रा जी आहे, लिखायचं वाचायचं, लिखायचं वाचायचं, लिखायचं वाचायचं, लिखायचं, स्थूल बुद्धी. पढ़ पढ़ के बना पत्थर, लिख लिख के बना चोर, ऐसे आदमी मचाते हैं दुनिया में शोर. स्थूल बुद्धी. डॉक्टर झाला, वकील झाला, इंजिनियर झाला, है ना, ही सगळी स्थूल बुद्धी आहे. तुम्ही जे काय सांगता ना, कलम हे लिहिलेले ते सांगता ना, आणि मी निर्माण करून सांगता, हा लिहिलेले सांगतात ना. ते पड पड के बना पत्थर. डॉक्टर औषध देतोय, तो फॉर्मॅट ठरलेला त्यानुसार औषध देणार. शिक्षक काय करतात? ले ABCD. पगारला का महिन्यात पगार आला का? कटीबिटी काय झालं ना? लेखनी बघा ना, संपूर्ण नोकरी करणाऱ्या लोकांची तारीख किती असेल डोक्यात? 1 तारीख. पगार किती तारखेला झाला पाहिजे? 1 तारखेला अकाउंट पेमेंट झालंय का? पैसे आले का टेन्शन नाही का? पुढचा महिना टकाटक झाला लागला. परत 30 दिवस सुरू. लिख लिख के बना चोर, ऐसे आदमी मचाते दुनिया में शोर. इथं कुठेही परमेश्वर नाही. कारकत्व कोण करतंय? स्थूल बुद्धी. मग किती मोठं मॅजिक आहे बघा. सूक्ष्म बुद्धी ज्याची जागृत आहे तर शिक्षणाची गरज काय? प्रश्न काय विचारला? जे जागृत आहे त्या शिक्षणाची गरज काय? शिक्षण कुणाला घ्यायला लागतं? मी शिकू नका म्हणत नाही तुम्हाला. मी शिक्षण घ्यायला कोणाला लागते? स्थूल बुद्धी आहे म्हणून. सूक्ष्म बुद्धी जागृत झाल्यानंतर काय होईल? हा विश्व समोर उभं राहिलं. विश्वरूप दत्ता ओवाळा. तुम्ही जेव्हा काही कामकाजा प्रश्न विचारता, प्रत्येक सॅम्पल वेगवेगळी. गुरु म्हणतात का थांबा मी पोथी काढतो, पान नंबर किती आहे आणि कितवा पॅरेग्राफ मध्ये तू उत्तर सांगतो तुला. गुरु म्हणतात का? काय म्हणतात? हा प्रश्न हे उत्तर घेऊन टाका. कधी बघितलं का तुम्ही प्रश्न विचारताना थांबा मी चोपडी काढतो,
पूजेत ठेवलेली आहे, बाहेर घेतो, त्यातनं पान नंबर काढतो, पॅरेग्राफ काढतो, जो उत्तर सांगतो. आगंतुक सांडी सर्व नको धरू ज्ञान गर्व शोधी तुझा निज ठाव भिन्न मुलीला. आगंतुक कर्म येते. कसं येते? आगंतुक, गुरुच्या पशी आगंतुक आलं. आगंतुक सांडी सर्व नको धरू ज्ञान गर्व. गर्व करायचं नाही. शोधी तुझा निज ठाव भिन्न मुलीने. कुठं आलास तू? कुठं आला? कुठे जाणार आहेस? स्वतःचा पत्ता नाही. 16 मध्यम बुद्धी, त्याच्यावर इतका अहंकार. लीनता पाहिजे. काय पाहिजे? लीनता पाहिजे. तहाने बाळ करीत न मळ धावे तरी मळ आई. काय सांगितलं? बाळ बनायचं, नेहमी काय बनायचं? बालक ही अवस्था नेहमी शिष्याची पाहिजे. शिष्य काय करतोय? हे काम किती होणार आमचं? हे गुरु, तुम्ही गुरु आहात ना, मग गुरुचं प्रमाण द्या. आता हा सगळा काळ सुरू झाला सगळा. सूर्यापेक्षा जवळ, सूर्यातून सूर्य प्रमाण देऊ तुम्हाला. ये जवळ जवळ तो देतो प्रमाण. ये जवळ जरा पाहिजे. मागं ट्राय केला होता मारुतीने, तू आता ट्राय करून बघ. ये जवळ माझ्या. समुद्रात जाताना मास्क लावू नका. ते ऑक्सिजन लावायचं नाही. आणि तुला मला बघायचं समुद्रात जा पुढे माग, कळलं तुला. पंचमहाभूतांच्या पैकी नादी लागायचं नाही. हो, नाहीतर काय मध्ये नावाला मध्ये जाल आणि नावाला म्हणा 5 मिनिटाच्या माघार येतो. खाली जरा जाऊन बघतो द्वारकामध्ये कृष्ण बसलाय का नाही. तो म्हणजे हा खाली गेलाय रामनाम सत्य. इतकं शिक्षण घेतलंय ना. हा, आहे का निसर्गावर तुमचा कंट्रोल? तो गुरु आहे, निसर्ग गुरु आहे. कंट्रोल आहे का? श्वास संपले, आउट. इथं मला सांगायला येत नाही परत. अहो थांबवा की 200-300 श्वास आम्हाला शिल्लक राहायचं, बोलायचं नाही माझं. संपली श्वास ना गेल्यावर. आणि खालची रडतात ना, प्रॉपर्टी नाव होण्याकरता रडतात. काळजी करू नका. नाव झाली की रडणं बंद. बघा महिनाभर रडतील गरगरीत. जसा तो काय लागला, पुढे पाणी आटलं, प्रॉपर्टी नाव झाली, परत म्हणायचं गेले होते. आता काही पर्याय नाही. नुसतं पहिल्यांदा नाव काढलं ती गेली का सुरू. पहिला दिवस शाळेचा, पहिला दिवस गेल्यानंतरचा. ड्रिंक तरी करत असेल, ड्रिंक फार पीत नव्हते होते, थोडेच घेत होते. झोपताना फक्त एक पेगच घ्यायचे, पुन्हाला त्रास देत नव्हते. स्वतःच त्रास करून घेतला बघा. शेवटी एक बाटली गेले. पहिल्या दिवशीची अवस्था बघा. शेवट 30 दिवसानंतर नाकातनं पाणी येत नाही, डोळ्यातनं पाणी येत नाही, कशातनं पाणी येत नाही, आणि सुमधुर आवाज येतो. वर्षानंतर सगळं विसरून जातं. खोट्या संसारा भुलसी कार्य पामरा. तुम्ही आम्ही गेल्यानंतर दुनिया असं करू नये. आपल्याला सांगतोय तुम्ही आम्ही गेल्यानंतर तुम्ही असं करू नये म्हणून कार्य अवस्थेतून सूक्ष्म देह जागृत करून कार्य करायचं.
कळलं का वर्ण गेलं. तुम्ही गेल्यानंतर आम्ही गेल्यानंतर मरावे परी कीर्तिरूपी उरावे म्हणून एक ध्यास ठेवायचा, काय, गुरु कार्य माझ्या घरी पाहिजे, किंवा त्या गुरु मार्गामध्ये मी कुठेतरी सेवक म्हणून माझी अवस्था पाहिजे. सद्गुरू साईनाथ महाराज ज्यावेळेस होते, त्यांच्यावरचे जे भक्त होते त्यांचे फोटो आजही शिर्डीमध्ये लावलेले आहेत. शताब्दी पूर्ण झाली पण फोटो निघाले नाहीत. कधी अटूट श्रद्धा असेल तर, आता आज हा गुरु केला, तो गुरु केला, परवा तो गुरु केला, परत गुरु गुरु बसला फिरत, उपयोग नाही. ज्या भक्तांनी बाबांचं कार्य मोठं केलं त्यांचे फोटो आजही शिर्डीमध्ये आहेत. तात्या कोते, बायजामाई, बाबा अब्दुल, बरेच जण आहेत. त्यांचं अस्तित्व आजही 100 वर्षानंतर आहे. अस्थी गेल्या पण अस्तित्व आजही आहे. काय आपण जन्माला येऊन करायला पाहिजे. हे बघा, आपली पोरं काय किंवा घराण्यातली कुठलीही व्यक्ती 3 पिढ्यानंतर माणूस विचार करत नाही. फार फार 3 पिढ्या मॅक्झिमम. काय सांगितलं, फार फार 3 पिढ्या. ते पण नातवापर्यंत प्रॉपर्टी शिल्लक असेल तर, प्रॉपर्टी असेल तर नाव तुमचं ना, तर तू बघा विचारते तुमचं आई वडिलांवर प्रेम आहे का नाही. प्रॉपर्टी म्हणून प्रेम आहे. प्रॉपर्टी गेली की नाव पण गेलं. बघा ना, तुमच्या माता पित्यावर तुमचं किती प्रेम, मरणोत्तर प्रेम आहे. किती वर्ष, आणि नाही दिली तर काय आमचे वडील काही दिवस नाही हो. जेव्हा वर्ष निघाल तेव्हा पुढं वर्षभर काय नाही. तो टेप्स फक्त चालू ठेवाय, काही दिवस नाही हो. दिलं तर दिलं, गेले. तुम्ही कुठे त्यांचा पुतळा बांधलाय. हा माझ्या वडिलांचा पुतळा बांधलाय का. तुमचं प्रेम बेगडी का खरं. जिवंतपणे सगळं ऐकलं नाही. मेल्यानंतर पुतळा का नाही बांधला. घेतली असती गुंठावर जागा, स्मारक उभं केलं त्यांचं असतं, त्यांच्या नावाने बिघडलं असतं का. हा कशा नुसतं माझं प्रेम आहे, माझं प्रेम आहे कशा म्हणायचं. मात्या पित्यांचं नाव मोठं कोण करणार, मुलंच करणार ना. बांधलं स्मारक बापाचं नाहीचं, काय म्हणतील ती, म्हणतील तरी ना. स्मारक बांधल्यानंतर स्वच्छता करायला पाहिजे, तर ते कावळे त्यांचं काम करतील. आहे का प्रेम आईवडिलांच्यावर तेवढं. आमच्या नजरेतले विचार वेगळे आहेत आणि तुमच्या नजरेतले विचार वेगळे आहेत. तुम्ही काय कराल, बहीण भाऊ प्रॉपर्टी वाटून घ्याल, मस्तपैकी विकून टाका, पैसे घ्याल, संपवून टाका. त्यांना मुक्ती मिळणार नाही. का सांगा बरं. घर त्यांचं, जमीन त्यांची, विकली तुम्ही. त्यांनी ती ठेवण्यासाठी 3-3, 4-4 पिढ्या घासली. त्यांच्या मागे काय म्हणता तुम्ही, व्यवहार करून मोकळा झाला. ते तुम्हाला सुख देतील का दुःख देतील.
त्यांच्या नावानं गुरुमार्गात 10 पावती जरी करायची पण तुमची मानसिकताच आहे का? त्यांचाच पैसा असतो. वाटतंय का बाबा त्यांच्या प्रत्येक कधी पावती करूया त्यांच्या नावानं बाबा वार्षिक काहीतरी इथं ह्या ठिकाणी दान धर्म होऊ देत, इच्छा होते का? अजिबात. चांगले होते आणि गेले तुझ्या पुरते. पूर्वीच्या काळातली जी लोक होती ना ती वाढ मिळण्यापित्तर तर काहीतरी फरशीवर नावं लिहायची, मंदिर उभी करायची, दान धर्म करायची. तुम्ही काय करताय? वाटून खाताय. कसं खाताय? वाटून खाताय. आणि खाल्ल्यानंतर तुमचं पण वाटून होत आहे, शिल्लक कुठे काय होते? ज्याने ज्याने वाळवण्याच्या प्रॉपर्टी खाल्ल्या एक पण सुखी नाही. दाखवा मला तुम्ही का सुखी नाही? त्यांच्या पैशाचं दान धर्मच काय केला नाही. ₹100 ₹10 दान धर्म केलं बिघडतंय का? ते पण आम्हालाच पाहिजे. किती स्वार्थी विचार आहे बघा. पण तुम्ही खाऊन मुक्ती त्यांना कोण देणार? मग ते काय म्हणतात? तुमचं घर ही आमची पेटी, तुमचं शरीर ही आमची पेटी. आधी एक आजार होता तर दुसरा आजार तुझ्या बॉडीमध्ये. मग त्या आजाराकरता पैसे देतात. लाखो रुपये जातात, आजार निवाडच होत नाही. अशी जेव्हा वेळ येते ती बाधा समजायची. काय सांगितलं? ज्या आजाराला औषध नाही, ज्या आजाराला औषध नाही ती बाधा. किती झाली बाधा? हाय लेवलची बाधा. ज्याला औषध आहे ती लो लेवलची बाधा. आणि एक ऑब्झर्वेशन तुम्ही करा, एक चार्ट तयार करा. एकत्र भाऊ आणि बहिणी, मला 1 लाख मिळाले. चार्ट तयार करायचं. मला 1 लाख मिळाले, तारीख अमुक अमुक. या तारखेपासून आज मी तिला 5 वर्षामध्ये माझा दवाखाना खर्च किती गेला विथ व्याज. 1 लाख मिळाले का? 1 लाख विथ इंटरेस्ट त्यामध्ये ऍड होणार. तो सगळा पैसा दवाखान्याला गेला. इतकं कोणी चुकीचं नाहीये. काय कळलं? त्याला म्हणतात ऋणानुबंध. हे सगळं कुठपर्यंत आहे? सूक्ष्म देह, स्थूल देह. बरं, त्यांनी पण काही होतो गणित मनाला लावून घेऊ नका. तुम्ही शिक्षक असाल, वकील असाल, इंजिनियर असाल आणि कुणी असाल, गुरुमार्गात येण्यापूर्वी गुरुने शिकवलं तुम्हाला दानधर्म काय करायचा. तो गुरुमार्गात येण्यापूर्वी दानधर्म किती केले? आम्ही काय केलं? अक्कलकोटला गेलं, तिथं फुकट जेवण मिळतं ते खाल्लं आणि 51ची पावती पण केली. 51चं हाणलं, 51 पावती देऊन टाकले. धर्म केला 51, दान खाल्लं 51. ज्या देवस्थानाला जातो आम्ही तिथं प्रसाद हाणतो, प्रसाद खायचा, पावती करायची. धर्म आणि दान. एखादी सवाष्ण जरी घरी आली, साडी कुठली हो आणि ब्लाऊज पिसवा कसलं माहिती आहे का? कमी किमतीचं.
अंधेरी वेगळे असतात लोकांना द्यासाठी. बर, पूर्वी कसं होतं, किमान मन मोठं होतं, 3 पसा तरी हातातनं निघायचे. औच. हे पाकिट आहे तुमच्यात, भात केला तर त्यात घाला, एवढा पोच असतो, तांदळाचा किंवा गव्हाचा, है ना. आणि 3दा नमस्कार करता ना तुम्ही, 3दा नमस्कार, हे तीन परलोक स्वर्गलोक देवलोक. हा पाऊच घे आणि मला पाऊच दे. कुणी केला उद्योग हा उद्योग कुणी केला पाऊचचा? ज्या स्त्रियांना हे जो कोड वाढत होतं ते किती देश 3 पसा. तांदूळ महाग झालेत. नारळ नाही, तुकडा. सुपारी नाही, तुकडा. ओटी भरते. ती पण म्हणते आशीर्वाद येते. घरी जाईपर्यंत गेला. बर, आता ती ओटी भरली का देवीची, वर्षभर येईल तर सांगायचं. महाराष्ट्र होतो आम्ही कोल्हापूरला, ओटी भरली. कोल्हापूरच्या महाराष्ट्र गेलो होतो आम्ही, मग ओटी भरली. तुला माहितीये का काय, कोल्हापूरच्या महाराष्ट्र आम्ही गेलो होतो, ओटी भरली. ती देवी म्हणते तुझी ओटी मला पचन झाली. गुळगुळीत गुळगुळीत प्रपंच सगळा. प्रपंच कसा गुळगुळीत गुळगुळीत. आणि अपेक्षा काय करायची, धनधान्य समृद्ध संतती दीर्घायुष्य प्राप्ती करून दे. ती म्हणते दिलेशी उडूस. त्यात कोण सोंडकिडे. त्या पाऊच मध्ये काय सोंडकिडे, निंबामध्ये किड्याने हाणलंय. आणि अपेक्षा काय करायची, सुख समाधान समृद्धी दीर्घायुष्य आणि काय असेल सगळं मला दे. ती म्हणती ब्रेक की बात. हेच चाललंय नाही आपल्या सगळ्या समाजात. तुम्ही सांगा मला, दान दिलेलं कधी वधायचं नाही. काय नियम आहे, उच्चार नाही करायचा. मी दान केलं म्हणून काय होतं, निष्फळ होतं दान. मी समजून घ्या, काय होतं दान निष्फळ. दानाचा उच्चार केला की दान निष्फळ होतं. अनुभूतीचा उच्चार केला की अनुभूती कमी होती. साधनेद्वारे मला खाली झालं, मला वर गेलो, मी घरघरा फिरायला लागलो, मी विमानात बसलो, तुझ्यापाशी ठेव. डोळे बंद केले, आपल्या अप्सरा उभी राहिली, तुझ्या जवळ ठेव. गुरुला सांग तुझ्या जवळ, गुरुला सगळं माहित आहे. गुरु ह्या सगळ्यातनं गेला. काय कळलं, कशा सांगाय बा माहित आहे की. दात काय पडला, 2 गोष्टी, बुक्की माझी म्हणून पडला, आता खाता जाता खाता जळ झालं म्हणून पडला, वय झालं. तुम्हाला एखादी उपासना देताना गुरुना ते उपासनेचं फलित माहित असतं काय ते. लक्षात ना, तुम्हाला ते माहित नाही म्हणून 4 लोक सांगा भरायचं नाही ते. मला फैल झालं, मला देवी भेटली, मला देव भेटला, काय करू जवळ ठेव.
तू जर सगळ्यांना म्हणलास ह्या तिजोरीमध्ये सोनं आहे, ह्या तिजोरीमध्ये सोनं आहे, ह्या तिजोरीमध्ये सोनं आहे, तू झोपलास की तिजोरी काय आहे? कळते? तिजोरीची किल्ली कुठं असती? तरी मोठी असते ना, तिची ओपन ठेवत नाही. ही तिजोरी ही किल्ली, ही तिजोरी ही किल्ली सांगून ठेव सगळ्यांना गावात. काय तिजोरी पण जाईल, किल्ली पण जाईल. आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय सूक्ष्म देह जागृत होत, स्थूल देह जागृत होत नाही. सूक्ष्म देह काय सांगितलं? आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय सूक्ष्म देह जागृत होत नाही. आणि आत्मसाक्षात्कार जेव्हा त्या साधकाला होईल तेव्हा सगळे देव त्याला एकच जाणत होतो, भेदभाव करत नाही. वाक्य सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. आता आत्मसाक्षात्कार म्हणजे काय हे पाहिजे. कोण सांगत आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? तुम्ही कुठल्याही गुरुमार्गे असाल, तुम्ही आजपर्यंत काही केला असेल नसेल, तुम्ही हा आत्मसाक्षात्कार विषय सूक्ष्म देहाचा कधी अभ्यासला का? तुमच्या आत्म्याला साक्षात्कार काय झाला का आजपर्यंत? हा बर, अजून अजून आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? किरण काय सांगता येईल? आत्मसाक्षात्कार म्हणजे काय असेल? बर, अजून तुम्ही पृथ्वी या भूतलावर आला, त्याची सत्यता आणि तुम्ही ज्या देवते प्रत्येक उपासना करताय त्या देवतेची सत्यता, तो साक्षात्कार होतो. आणि हा आत्मा तुम्ही जी देवता प्रधान ठेवली, ज्या देवतेचा फोटो ठेवला, जी देवता प्रधान ठेवली, ती साक्षात्कार तुम्हाला करून देते. स्वप्न माहिती तुम्हाला? स्वप्न हे काय आहे? वाटतं. स्वप्न काय? स्वप्न काय होतं? साप आला असं वाटतं, साप आला. पण साक्षात्कार हे वाटत नाही, अखंड जवळ असतं. काय सांगितलं? एकदा तुमचा तृतीय नेत्र उघडला, तुम्ही डोळे तर बंद करून अंधारच होते. अंधार सगळ्यांना बंद आहे डोळे, तृतीय नेत्र. तो जर उघडलेला असता तर तुम्ही शालेय शिक्षण घेतलंच नसतं. आणि आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो तेव्हा खऱ्या अर्थाने जीवन कसं जगायचं याचं ज्ञान होतं. तुम्ही चुकीचं काही करू शकत नाही त्यावेळेस. तुम्ही ठरवलं वाटलं चुकीचं काही करायचंय, करू शकत नाही तुम्ही. आणि आत्मसाक्षात्कार होणं म्हणजे सिद्धावस्था, सुरुवात. तुम्ही साधना किती वर्ष केली, कुठले मंत्र केले, काय व्हॅल्यू त्याला? तुम्ही प्राप्त काय, मी म्हणाल ना मागाशी, तुम्ही प्राप्त काय केलं आयुष्यात?